नेक्स्ट कन्सेप्ट इंटिग्रल्स ऑफ द टाइप. त्यातलं फर्स्ट पाय इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू ए एक्स इंटू साइन बी एक्स प्लस सी डी एक्स जर असेल तर त्याचं इंटिग्रेशन आहे ई रेस टू ए एक्स अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इन द ब्रॅकेट ए इंटू साइन ऑफ बी एक्स प्लस सी मायनस स्मॉल बी इंटू कॉस ऑफ बी एक्स प्लस सी ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी. दिस इज द इंटिग्रेशन ऑफ दिस टाइप ऑफ इंटिग्रल. आता सेकंड पहा इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू ए एक्स इंटू कॉस ऑफ बी एक्स प्लस सी इंटू डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू ए एक्स अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू ए इंटू कॉस बी एक्स प्लस सी प्लस बी इंटू साइन बी एक्स प्लस सी ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी. या टाईपचे इंटिग्रल्स असतील तर हे दोन इंटिग्रेशन आहेत. आता थर्ड पहा इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स प्लस सी. लक्षात घ्या हा इंटिग्रेशन महत्त्वाचा आहे. या इंटिग्रलच्या वरती खूप एक्झाम्पल्स आहेत. थर्ड पहा ई रेस टू एक्स इंटू एखादा फंक्शन दिलेला आहे प्लस त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह बाजूलाच आहे ॲडिशनमध्ये. तसं जर असेल तर त्या टाईपच्या इंटिग्रेशनचा डायरेक्ट इंटिग्रेशन येतो ई रेस टू एक्स ॲज इट इज ठेवायचा इंटू एफ ऑफ एक्स प्लस सी. हा सिम्पल फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यावरती खूप एक्झाम्पल्स आहेत. काय आहे या फॉर्म्युल्यात ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेटमध्ये सपोज साइन एक्स दिलेला आहे प्लस साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस एक्स प्लस कॉस एक्स इंटू डी एक्स म्हणजे ई रेस टू एक्स इंटू साइन एक्स प्लस कॉस एक्स डी एक्स दिलेलं आहे. तर तुम्ही नीट ऑब्झर्व करायचं ई रेस टू एक्स आहे साइन एक्स आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह ॲडिशनमध्ये असेल तर त्याचं डायरेक्ट इंटिग्रेशन बाय पार्ट्सनी सॉल्व न करता ई रेस टू एक्स इंटू साइन एक्स प्लस सी हा आन्सर असणार आहे. थर्ड फॉर्म्युला. आता थर्ड फॉर्म्युला झालं आहे. फोर्थ फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू. हा जर फॉर्म्युला असेल तर एक्स अपॉन 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2 इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मॉड कंप्लीट प्लस सी हा त्याचा इंटिग्रेशन असणार आहे. फिफ्थ इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू एक्स अपॉन 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2 लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मॉड कंप्लीट प्लस सी. सिक्स्थ इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू एक्स अपॉन 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2 साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. हे सगळे फॉर्म्युले 6 फॉर्म्युलेज आहेत. त्याच्या रिलेटेड एक्झाम्पल्स एक्सरसाइज 3.3 मध्ये आहेत. क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट एक्झाम्पल पहा इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 2x इंटू साइन 3x डी एक्स. हा इंटिग्रेशन दिलेला आहे. सोल्युशन लिहिताना लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 2x इंटू साइन 3x डी एक्स इज इक्वल टू LIATE रूल प्रमाणे टी म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक ई म्हणजे एक्सपोनेन्शियल. टी फर्स्ट येतो ई नंतर येतो म्हणून इंटिग्रेशन ऑफ साइन 3x इंटू ई रेस टू 2x डी एक्स आय इज इक्वल टू. आता LIATEचा रूल झाला आहे तर इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही म्हणजे इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा फॉर्म्युला काय आहे यू ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स ब्रॅकेट कंप्लीट डी एक्स. आता यू म्हणजे साइन एक्स व्ही म्हणजे ई रेस टू 2x साइन 3x ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 2x डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 3x इंटू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 2x डी एक्स ब्रॅकेट कंप्लीट डी एक्स. आय इज इक्वल टू साइन 3x ॲज इट इज ई रेस टू 2xचा इंटिग्रेशन ई रेस टू 2x पण 2x असल्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह डिवायडेड बाय होणार 2xचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 2 येतो मायनस इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये साइन 3xचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. अगोदर साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो कॉस म्हणून कॉस 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x इज 3. लक्षात घ्या डेरिव्हेटिव्हमध्ये जो कंपाऊंड अँगल असतो म्हणजे त्यातला मेन फंक्शनमधला अँगल असतो त्याचा डेरिव्हेटिव्ह इंटू करतो. इथं इंटिग्रेशनमध्ये मेन फंक्शनचा मध्ये जो अँगल असतो त्याचा डेरिव्हेटिव्ह डिवायडेड बाय करतो. इथं इंटू 3 into integration of e raised to 2x is e raised to 2x divided by derivative of 2x is 2
ब्रॅकेट कंप्लीट डी एक्स. आय इज इक्वल टू इथं काय येणार मग e⁻² इंटू साईन 3x अपॉन 2 मायनस, लक्षात घ्या 3/2 कॉन्स्टंट आहे म्हणून तो इंटिग्रेशनच्या बाहेर, इंटिग्रेशन ऑफ cos 3x इंटू e⁻² dx. परत ट्रिग्नोमेट्री LIAT रूलप्रमाणे टी अगोदर ई नंतर परत u इंटू व्ही रूल वापरावा लागेल. आय इज इक्वल टू e⁻² साईन 3x अपॉन 2 ॲज इट इज मायनस 3/2 ॲज इट इज. आता एक ब्रॅकेट घ्यायचं, या ब्रॅकेटला महत्त्व आहे कारण या पूर्ण ब्रॅकेटला u इंटू व्ही रूल झाल्यावर मल्टिप्लाय करायचे. 3/2 इंटू ब्रॅकेट cos 3x ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ e⁻² dx मायनस इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ cos 3x इंटू इंटिग्रेशन ऑफ e⁻² dx ब्रॅकेट कंप्लीट dx. परत एक ब्रॅकेट कारण का हा याचा ब्रॅकेट आणि हा याचा ब्रॅकेट इथं कंप्लीट झालं. आय इज इक्वल टू e⁻² इंटू साईन 3x अपॉन 2 मायनस 3/2 हा मेन ब्रॅकेट cos 3x ॲज इट इज e⁻² इंटिग्रेशन परत e⁻² अपॉन 2 मायनस इंटिग्रेशन ऑफ या ब्रॅकेटमध्ये कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन 3x इंटू 3xचा डेरिव्हेटिव्ह 3 इंटू e⁻² इंटिग्रेशन e⁻² अपॉन 2 ब्रॅकेट कंप्लीट इंटू dx. आता हा ब्रॅकेट याचा ब्रॅकेट आणि हा याचा मेन ब्रॅकेट. आय इज इक्वल टू e⁻² इंटू साईन 3x अपॉन 2 मायनस, आता इथं पहा याला मायनसनी मल्टिप्लाय केल्यावर काय येणार मायनस 3/4 e⁻² इंटू कॉस 3x. हा मायनस इंटू मायनस प्लस होतो पण हा मायनस इंटू मायनस प्लस, प्लस इंटू मायनस मायनस. लक्षात घ्या किती मायनस आहेत, 3 मायनस आहेत. मायनस इंटू मायनस इज प्लस, प्लस इंटू मायनस इज परत मायनस. 3/2 इंटू परत 3/2 म्हणजे 9/4 इंटिग्रेशनच्या बाहेर. मग काय आत काय राहतो साईन 3x इंटू e⁻² dx. पण हे काय आहे आय आहे, मग याच्याऐवजी आय पुटअप करा नेक्स्ट स्टेपला. आय इज इक्वल टू e⁻² इंटू साईन 3x अपॉन 2 मायनस 3/4 e⁻² इंटू कॉस 3x मायनस 9/4. हा इंटिग्रेशन म्हणजे काय आय, मग आय लिहिलं. आता हा मायनस 9/4 आहे, या साईडला घ्या आय प्लस 9/4 प्लस आय होणार इंटू आय होणार. दिस इज इक्वल टू इथं काय राहणार मग e⁻² इंटू साईन 3x अपॉन 2 मायनस 3/4 e⁻² इंटू कॉस 3x कारण हा या साईडला गेलेले. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, काय येणार 4i प्लस 9i म्हणजे 13/4 आय इज इक्वल टू e⁻² अपॉन 2 कॉमन घेतलंय ब्रॅकेटमध्ये काय राहील साईन 3x मायनस 3 आता पहा e⁻² अपॉन 2 कॉमन घेतले मग आतमध्ये 3/2 इंटू कॉस 3x. आता हा 13/4 आहे, या साईडला आल्यावर 4 मल्टिप्लाय होणार 13 डिवाइड होणार म्हणजे आय इज इक्वल टू 4 इंटू e⁻² अपॉन 13 इंटू 2 ब्रॅकेटमध्ये साईन 3x मायनस 3/2 कॉस 3x ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी. आता इथं प्लस सी लिहायचं कारण पूर्ण इंटिग्रेशन झालेलं आहे. आय इज इक्वल टू भाग जातो 2नी म्हणजे 2 इंटू e⁻² अपॉन 3 अपॉन 13 ब्रॅकेटमध्ये साईन 3x मायनस 3/2 कॉस 3x ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी. दिस इज द फायनल आन्सर. लक्षात घ्या या टाईपचे एक्झाम्पल याप्रमाणे सॉल्व करायचे.